अमरावतीच्या भातकुली मार्गावरील राऊतवाडीत अज्ञात युवकाची ठेचून केली हत्या। अमरावतीतल्या महाजनपुरा येथील नीलकंठ शाळेपासून 300 मीटर अंतरावर ही घटना घडली आहे। अज्ञात युवकाचा चेहरा दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली। घटनेतील हत्या करणाऱ्या कोल्हापुरी पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या दोघांनी राजापेठ पोलीस स्टेशनात जाऊन आत्मसमर्पण केलं। सदर इसम दारूकरिता पैसे मागत होता, त्रास देत असल्याने हत्या केल्याची पोलिसांना त्यांनी कबुली दिली। मात्र आरोपी मृतकाला ओळखत नसल्याचं पोलिसांना सांगितलं असता मृतकाची ओळख पटवण्यास कोल्हापुरी गेट पोलीस कामाला लागले। भातकुली मार्गावरील राऊतवाडीत पडीत शेत असून तेथे अगदी रस्त्याच्या बाजूला जुनी टीन शेड खोली आहे। या टीन शेड खोलीत अनेक मद्यपी दारूसह इतर वाईट कृत्य करीत असतात असे खोलीत आढळून आलेल्या साहित्यावरून उघड होत आहे। घटनास्थळी एसीपी जयदत्त भवर, राजापेठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलंड, कोल्हापुरी गेट पोलीस निरीक्षक गौतम पाथारे यांच्यासह डीबी पोलीस दाखल झाले। घटनास्थळी डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक पथक दाखल करण्यात आले। सध्या तिघे आरोपी राजापेठ पोलिसांच्या ताब्यात असून ते सुद्धा मृतकाला ओळखत नसल्याने आता मृतक कोण याचा तपास पोलीस करत आहेत। या संदर्भात डीसीपी गणेश शिंदे यांनी सांगितले। राजापेठ पोलीस ठाण्यात माहिती मिळाली, 2 इसमांनी दिली माहिती की आमच्या हातून एका व्यक्तीचा या भातकुली रोडवर एके ठिकाणी 8 जागी मर्डर झालेला आहे। त्याच्यावरून राजापेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले। त्याचबरोबर कोतवालीची ही जागा असल्यामुळे कोतवालीच्या अधिकाऱ्यांनाही कोल्हापुरी गेटच्या अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी बोलवून घेतले। याच्यावरून पाहिले असं या ठिकाणी एक डेड बॉडी मिळून आलेली आहे। साधारणपणे 25 वर्ष वयाचा तरुण मुलगा आहे। तर या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास राजापेठ आणि कोल्हापुरी गेटचे अधिकारी करत आहेत। ही जागा कोल्हापुरी गेटची असल्यामुळे कोल्हापुरी गेटचे माध्यमातून पंचनामा आणि संपूर्ण पुढची प्रक्रिया सुरू आहे। हत्या नेमकी कोणत्या कारणाने केली काय माहिती? प्राथमिक माहितीवरून ते दारू पिण्याच्या कारणावरूनच झालेली आहे, परंतु आता पुढील तपासात नक्की काय कारणाने झाली, कशी झाली, मृतक कोण आहे, कुणी नक्की मारलेलं आहे, या 2 इसमांबरोबर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल। तिघांना राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतला, ताब्यात घेतलेले पुढील चौकशी करत आहोत।